बघा, या मला रोज सावली म्हणतात. कोण म्हणतं सावित्री साताऱ्याची, कोण म्हणतं सावित्री पुण्याची. खंडाळ्याजवळच्या नायगाव मध्ये 7 वर्षाची असताना लग्न झालं आणि लग्न करून द्या हा एवढीदा पुण्याच्या घरी सून म्हणून गेले. आणि मग तिथेच पुण्यात लहानाची मोठं आमचं शेज हवं म्हणजे आमचं त्यांनी माझ्यावरती लई मोठी जबाबदारी सोपवली. त्यांनी माझ्यावरती स्त्री शिक्षणाची जबाबदारी सोपवली. मुलीची पहिली शाळा काढावी. तेव्हा माझ्या कानावरती असं शब्द पडलं, मुली कधी शिकतात का, मुलींची कधी शाळा असते का. तेव्हा असे शब्द पडल्यानंतर स्त्रीसाठी शाळा काढायची तर माझ्या मुलींना शिकवू नको म्हणून माझ्यावरती शेणाची चिखलाचे गोळे फेकले. तेव्हा खरं तर मी बिथरले होते बरं का. पण एका क्षणासाठी एका क्षणात बिथरलेली मी पुन्हा सावरते. ते फक्त आणि फक्त माझ्या लेकींना शिकवण्यासाठी, माझ्या लेकींना शिकवण्याचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी. समजा काही सांगू ना पुन्हा तुमच्या कार्यासाठी नाही. आणि इथं हा असा काळ दिसतो जेव्हा 9व्या महिन्यानंतर स्त्रीचं केशवपन करून तिला आयुष्यभर तसंच ठेवायचं. जेव्हा स्त्रीचा 9व्या महिन्यानंतर तिला सती जायला लावायचे, जिवंत जाळायला लावायचे. आणि त्याच वेळी काही जणांची काही लेकींची लग्न तर पाळण्यातच व्हायची. या अशा काळात माझ्या आमच्या शेटजींमुळे लई मोठं काम झालं. मला तर असं वाटतं ते त्यांनी माझ्याकडून घडवूनच घेतलं. त्यांच्यामुळं या पुण्यात स्त्रियांची मुलींची पहिली शाळा उभी राहील. आमचं शेटजी म्हणायचं, धर्म वेश जाती मानवा नसावे, धर्म वेश जाती मानवा नसावे, सत्याने जगावं ईशासाठी. सत्याने जगावं म्हणजे सत्याने जगावं म्हणजे सत्य धर्म हा माणसाचा धर्म आणि त्याच्यासाठी त्यांनी सत्यशोधक साप. मी कोणाची तरी लेख होते पण मला तुमच्यासारख्या हजारो लेखी मिळाल्या आणि ना तुमची आई झाली जिजाऊन आणि अहिल्ये साहेब. नायगावची धूळ कपाळी लावली, नायगावची धूळ कपाळी लावून पुण्याला घे. पुण्याच्या धूळ पाठीवरती अप्सरा गिरवू. तर शिक्षणाची, स्त्री शिक्षणाची धूळ पेरणी करत चाचक रूढी परंपरांना धूळदान लावून नायगावची धूळ कपाळी लावून पुण्याला आली. पुण्याच्या धूळ पाठीवरती अक्षर गिरवत स्त्री शिक्षणाची धूळ पेरणी करत जाचक रूढी परंपरांची धूळदान उडवू. धूळ पेरणी म्हणजे काय हो? धूळ पेरणी म्हणजे पाण्याचा एक टिपूच बी नसतोय तेव्हा शेतकरी धुळीची बियाणं पेर अशा आशेनं की कधीतरी पाऊस पडल आणि कधीतरी हे माझं शेत हिरवगार हो. आणि तसंच मी अभियान आमच्या शेतजींनी ही अशी धूळ पेरणी केली शिक्षणात, स्त्री शिक्षणात. आणि आज बघा हे माझ्या लेकीचं हिरवगार सपान फुललंय. कसं फुलतंय बघा. प्रत्येक घराघरात माझ्या लेकीचं स्वप्न गेलं. धन्यवाद.